काय नाव ठेवलं बाळाचं? विरांश. 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 वा वा वा, विठ्ठलाचा वी. विठ्ठल. नमस्कार, मी गौरी अशोक शिंदे, राहणार पाटखळ, तालुका जिल्हा सातारा. मी आज इथं माझ्या बाळाला घेऊन आलेले आहे. कार्तिकी एकादशीला विठ्ठल धाम येथे कार्यक्रम खूप सुंदर होता आणि त्यावेळेला माझी परिस्थिती एवढी गंभीर होती की माझ्या मिस्टरांना किडनीचा त्रास होता आणि माझ्या मुलाचं पहिलं बाळ थोडंसं अपंग असल्यामुळं 1-2 महिन्याचं पहिलं खाली केलं. पुन्हा आम्ही ट्रीटमेंट घेऊन चालू केलं की आता जेणेकरून कोणताही प्रॉब्लेम येऊ नये. तरी देखील 4 महिने डॉक्टरांनी छानपैकी काही सांगितलं नाही, व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे. 4थ्या महिन्यात डॉक्टर म्हणतात बाळाला प्रॉब्लेम आहे. मला इतकं टेन्शन आलं, एवढं टेन्शन आलं, काय करावं काही सुचेना. इतकी मी टेन्शनमध्ये राहिले. माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला मी सांगायची तुम्ही दवाखान्यात जावा, पण माझा फक्त पांडुरंगावर विश्वास होता. मी इथं आले आणि पांडुरंगाला सागडं घातलं, देवा तूच मला तरणार आहेस, तू काही असेल तर तूच मला मार्ग दाखव आणि मला ह्या संकटातनं दूर कर. मी ह्याला सोनोग्राफीला मुलगा आणि सून गेले तर तिकडे जायची नाही, मला भीती वाटायची काय होईल, पण फक्त मी पांडुरंगावर विश्वास ठेवला आणि पांडुरंगाने मला एक छानसं असं बाळ दिलं. त्या बाळाला घेऊन मी आज इथं काही नवस असेल किंवा काय असेल तर इथं फेडायला आले आणि इथून पुढे जे कोणी असेल इकडं तिकडं कुठेही पळू नका, कुठे वाऱ्या भैऱ्यासारखं होऊ नका. जो आपला इथं ठाम आणि लोकांना वाटतं की मोठा देव नाही हो. कोरोना झाला, मोठे डॉक्टर सांगायचे आमच्याकडे बेड नाही, केळ नाही, सरकारी दवाखान्यात गेले की तिथं ऍडमिट मिळतं, तिथं किंमत नाही राहतं, पण हाच देव आपला तोच आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. त्याकडे पैसा लागत नाही, दाम लागत नाही, अडका लागत नाही. हा इतका छान गरीबाचा देव आणि तो तुम्हाला हे देणारच आहे, तुमची साक्ष भरून घेणार आहे. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला तो अडचणीत आणणार नाही. तुम्ही सगळ्यांनी या आणि एकदाच त्याची प्रचिती करून घ्या. एवढे भरून आणि हर गला